तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षचिन्हासंदर्भातल्या या दाव्याचा शिवसेनेकडून समाचार घेतला गेलाय। पक्ष सोडून चाललेले कार्यकर्ते टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारचं वक्तव्य केलंय असा टोला शिवसेनेनं लगावला। पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे धनुष्यबाण पुन्हा त्यांनाच मिळेल असं बोलतायत असं शिवसेनेनं म्हटलंय। सुप्रीम कोर्टानं उद्धव ठाकरेंना पक्षचिन्हाबाबत कानात सांगितलंय का असा टोला शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला। तेलही गेलं तुपही गेलं हाती धुपाटणं आलं अशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांची झालेली आहे। रोज शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते माजी आमदार खासदार आता आजी कोण नाही आहे ते सर्वजण त्यांना सोडून चालले। मग आता ते थांबणार कसे, त्यांना थांबवायचे कसे? पक्ष संपुष्टात चालला आहे म्हणून अशा पद्धतीची ते वक्तव्य करतायत। बाकी दुसरं काही नाही आहे। कार्यकर्ते पदाधिकारी थांबवण्याकरता अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचे जज काय त्यांच्या कानात येऊन बोलले का? अहो, एकीकडे सुप्रीम कोर्टावरती निवडणूक आयोगावरती टीका करतात आणि अशा पद्धतीचे वक्तव्य करतात। तेलही गेले तुपही गेले हाती धुपाटणे आले अशी त्यांची परिस्थिती आहे।